पाहुण जेवला काय? तर आज आहे उपवास, त्यामुळे जेवणाचा काय विषय नाही. या इकडे ऑपरेटर कॉन्सेप्ट परत एकदा डिस्कस करूया आपण. आणि त्या अगोदर महत्वाची गोष्ट आहे, आपली जी बॅच आहे लाईव्हची, जी सेकंड बॅच आहे ती पण लवकर स्टार्ट होणार आहे. ऍडमिशन चालू झालेले आहेत, ऑलरेडी अर्धी बॅच भरलेली आहे. ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी करू शकताय, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. आणि आपण फीस पण तुम्हाला माहितच आहे किती अफोर्डेबल ठेवलेली आहे. पहिल्या बॅचची सगळी फी डोनेट करायची आहे, फक्त टाइम भेटणं झालेला आहे. बघा ऑपरेटर कॉन्सेप्ट काय आहे दादांनो. ऑपरेटर कॉन्सेप्ट काय आहे अजून एकदा डिस्कस करतो, अजून एकदा रिव्हिजन घेतो. रिटेलर लोक असतात मार्केटमध्ये. रिटेलर लोक, ऑपरेटर, स्मार्ट रिटेलर. रिटेलर कोण? ज्यांना सपोर्ट दिसला, रेजिस्टन्स दिसला, बाय सेल करणारे. ऑपरेटर कोण? यांना ट्रॅप करणारे. आणि स्मार्ट रिटेलर कोण? स्मार्ट रिटेलर कोण दादानो? जी ऑपरेटर सोबत आपला थोडाफार प्रॉफिट करून घेणारे लोकांना म्हणायचं स्मार्ट रिटेलर. बाकी लॉस करणारा हा पार्ट आहे फक्त आणि फक्त. मग बाबा कसं ओळखायचं आपण ऑपरेटर कोण, रिटेलर कोण? आता कालचा चार्ट बघा, माझा एक लॉस झाला काल ट्रेड. ओके, मला समजलं पण होते, माझ्या इमोशन मध्ये लॉस झाला. अशी घाबरली होती सगळी, तुम्हाला सांगतो $70 लॉस झाला. काय झालं? लॉस कसं काय झाला? अरे दररोज प्रॉफिट व्हायला काय मार्केट माझ्या घरी बनतंय का बाबांनो? गोष्ट समजून घ्या ना तुम्ही. चला, मी म्हणतो मान्य केलं आपल्याला काल काय अनालिसिस चुकलं. आपलं चुकतं ना, माणूस आहे हो. हे बघा एक्सप्लेन केलं, ऑलरेडी एक्सप्लेन केलंय. हा आहे एम पॅटर्न मार्केटमध्ये. याच्यावरती होते शॉर्ट कव्हरिंग. आणि मी याला चेक केलं होतं, अनालिसिस केलं होतं. खरं सांगतो, अनालिसिस केलं होतं मी. फक्त हा रेजिस्टन्स असा ड्रॉ केला, इथं वरचा एक रेजिस्टन्स ड्रॉ केला, खालचा एक ड्रॉ केला, एवढं ड्रॉ करून बसलो होतो. एम पॅटर्नचं काय लक्षात झालं नाही माझ्या. त्याच्यावरती डायरेक्टली ओपन होतं, त्यामुळे मार्केटमध्ये येते शॉर्ट कव्हरिंग. आता तुम्हाला शॉर्ट कव्हरिंग काय आहे तर दादांनो, शॉर्ट कव्हरिंग म्हणजे काय असतंय बाबा, ज्यावेळेस मार्केट डायरेक्टली यांच्या एसएलच्या वरती ओपन होतं. एसएलच्या वरती म्हणजे काय, यांनी स्टॉप लॉस लावले असतील ना कुठं ना कुठे, याच्यावरती लावले असतील. इथं ज्यावेळेस वरती ओपन होतं त्यावेळेस मार्केट थोडंसं सेलरला दाखवतं की सेलिंगला चाललंय आणि अपसाईड मोमेंटम करायला चालू करतं आणि कंटिन्यू अपसाईड मोमेंटम करतं. याला तुम्हाला स्टडी करावा लागेल. मी तरी माझा लॉस झाल्यानंतर लगेच लाईव्ह आलो होतो आणि लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आज मार्केट असं खाली पडणार नाही, फक्त आणि फक्त सेलर ऍक्टिव्हेशन करत मार्केट वरती जाईल. ही गोष्ट युट्यूब लाईव्हला पण सांगितली होती, आपल्या लाईव्ह बॅचच्या ग्रुपला पण सांगितली होती आणि लर्निंग ग्रुपला पण सांगितली होती. सगळ्यांच्या लिंका डिस्क्रिप्शन मध्ये आहेत, जॉईन व्हा. राहिली गोष्ट काय म्हणतात ब्रोकर चांगला बघा, सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेत. चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला निवडून ऑलरेडी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न छोटासा करत आहे. ओके, आता बघा कालचा ट्रेड मी घेतला सेल डायरेक्शनला. कशामुळे सेल डायरेक्शनला घेतला? ही जी मोठी कॅन्डल होती याला मी समजलो ऑपरेटर कॅन्डल. ऑपरेटर कॅन्डल समजलं आणि मी सेल डायरेक्शनचा ट्रेड घेतला. ओके, नो प्रॉब्लेम, घेतला ट्रेड सेलचा. त्याच्यानंतर काय झालं बघा, आता हा रेजिस्टन्स आहे मार्केटमध्ये. जशी ही कॅन्डल इथं गेली आणि रेजिस्टन्स पासून सेलिंग घ्यायला लागली, मग मला कळलं की बाबा आपला हा ट्रेड चुकलेला आहे. का? रेजिस्टन्स पासून सेलिंग येते याचा अर्थ रिटेलर लोक मार्केटमध्ये सेल डायरेक्शनला पोझिशन बनवत आहेत. जशी ही रेड कॅन्डल आली, माझ्या डोक्यात होतं सेलचा ट्रेड एक्झिट करायचा आणि बायचा ट्रेड घ्यायचा. मी काय वाट बघत होतो, थोडं खाली होते, थोडं खाली होते, बाय करतो बाय करतो बाय करतो आणि सेलला एक्झिट करतो. सेल एक्झिट बाय करायचं तर लय लांबची गोष्ट आहे. सेलला एक्झिट करणं सुद्धा झालं नाही. मार्केट माझा टॉप लॉस खाल्ला गपगुमानं. मी लॉस घेतला $70 आणि निवांत बसलो. आणि त्याच्यानंतर काय लोक भावानो, तुम्ही सेल करताय थोडा विचार तर करा दादानो, सेल का करताय? इथं बघा हा दिसला तुम्हाला रेजिस्टन्स. त्याच्याबद्दल झूम आउट करून बघूया काय दिसतंय इथं. बघा बघा सगळेजण बघा, फक्त इथं काय दिसतंय बघा. तुम्ही सायकोलॉजिकल विचार करत नाही फक्त मार्केटमध्ये. हा दिसला का? ABCD EFG मधला कुठला पॅटर्न आहे? एम पॅटर्न आहे. हे काय त्याची नेकलाईन. एमचे स्टॉप लॉस कुठे असते? तो याच्या वरती. एमचे स्टॉप लॉस याच्या वरती असतात. ही जी नेकलाईन आहे हिला ब्रेकडाऊन करून मार्केट डाऊन साईड गेलंय आणि आता ओपन झालं इथं. याचा अर्थ इथं नेकलाईनला लोक सेल करते ती. नेकलाईनला लोक सेल करते ती. इथं कुठेही जरी सेलची पोझिशन बनवली, प्रॉपर रिटेस्ट होऊ द्या नाहीतर काय होऊ द्या, तुमचा लॉस होणार, 100% लॉस होणार. आणि अजून एक तुम्हाला मी लाईव्ह बॅच मध्ये पण ट्रिक सांगितली होती ओळखायची दादांनो. बघा नीट तुम्ही, रेड कॅन्डलचा लो ब्रेकआउट करत नाही मार्केट. हे बघा अप साईडला जाताना तुम्ही नीट लक्ष द्या. मला सांगा, इथं एक रेड कॅन्डल आली, हिचा लो ब्रेकआउट केलाय का? नाही, डायरेक्टली अपसाईड मोमेंटम केलंय. अजून एक रूल काय सांगितला होता दादानो, ही रेड कॅन्डल मी काय सांगितलं, खाली पेलेली कॅन्डल पाहिजे, पण खाली तुम्ही ना अनालायसिस करत नाही. मी सांगितलं तुम्हाला, बॅक टेस्ट करत नाही तुम्ही. ह्या बघा, ह्या 2 ग्रीन कॅन्डल केवढे, 3 ग्रीन कॅन्डल केवढे आहेत आणि एकच रेड कॅन्डल केवढे बघा. ह्याला बघून तुम्हाला पण वाटणार की नाही की बाबा चला सेल करू, लय मोठी रेड कॅन्डल आली. दादांनो, खाली पिलेली कॅन्डल म्हणजे चांगली बॉडी असलेली कॅन्डल अकॉर्डिंग टू द मार्केट. अकॉर्डिंग टू द मार्केट म्हणजे काय की इकडल्या साईडला जसं मार्केट बनतंय त्याच्या रिस्पेक्टमध्ये बनणारी कॅन्डल. त्याच्या रिस्पेक्टमध्ये बनणारी म्हणजे काय तर बघा, ह्याची साईज जेवढी आहे, याची साईज जेवढी आहे तेवढीच जर कॅन्डल इथं बनली ना
तर त्याला म्हणायचं असतं खाल्ली पिल्लेली कॅन्डल. उगा घे म्हणून मोठी कॅन्डल आली ना, बघा रॅन्डम लोक सेल करते ती, ह्याच्या मागे रिझन आहे. मी काय लॉजिक प्रॉपर सांगतो तुम्हाला. रॅन्डम लोक मोठी कॅन्डल दिसली की सेल करायचा, मोठी कॅन्डल दिसली ग्रीनची की बाय करायचा, हे त्यांच्या डोक्यात असतंय. ओके, ही पण गोष्ट तुम्हाला मी सांगितलेली होती. खाल्ली पिलेली कॅन्डल याचा अर्थ इकडल्या मार्केटच्या ह्याच्यानुसार एक छोटीशी चांगली बॉडी असणारी कॅन्डल. चांगली म्हणजे मोठी नाही, चांगली आणि मोठीमध्ये फरक आहे. ओके, मग गेलं ही आली रेड, लगेच वरती गेलं. तरी मी सांगतो बरं का, युट्यूब लाईव्हला नाही इंस्टा लाईव्हला सांगतोय की हे बघा इथं काय होतंय. आता हा क्लोजिंगचा रेजिस्टन्स होता, रेड कॅन्डल आली. ओके, नंतर हा प्रॉपर टेस्ट केला. ओके, प्रॉपर टेस्ट केला, पण दादांनो मला सांगा जर प्रॉपर टेस्ट असता तर ही रेड कॅन्डल इथं का आहे, याचा अर्थ काय माहिती आहे रेड कॅन्डलचा, की या रेजिस्टन्स पासून लोक सेल करतात, या रेजिस्टन्स पासून लोक सेल करतात. ही गोष्ट लाईव्ह मध्ये सांगितली होती की इथून मार्केट अपसाईड जाणार आहे इंस्टाच्या लाईव्ह मध्ये, आणि मार्केट गेलं ही. त्याच्यानंतर बघा तुम्ही लगेच स्टडी करायला चालू केला पाहिजे मार्केटचा. बघा एकच रेड येते, एकच रेड येते, एकच रेड येते, एकच रेड येते. याचा अर्थ काय, रॅन्डम लोक सेल करते ती आणि मार्केट अपसाईडला जात आहे. आणि हे लाईव्ह मध्ये पण येऊन सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर झाला इथं ट्रॅप. ट्रॅप कुठं झाला, इथं झाला. कोण कॉल करतं रे, बघा ट्रॅप कुठं झाला, ही झाली ट्रेंड लाईन, ही झाली ट्रेंड लाईन, हा झाला ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट. बसले रिटेलर लोक सेलला, मार्केट गेलं अपसाईड. तुम्ही म्हणसाल एंट्री कशी, तर दादानो एंट्री 1 मिनिटात सुद्धा बनवायला येते. मी नव्हती बनवली, पण तुम्हाला अनालायसिस म्हणून सांगतोय फक्त. बघा ट्रेंड लाईन ब्रेकआउट, ट्रेंड लाईन ब्रेकआउटचा हा प्रॉपर रिटेस्ट दिसतोय का, प्रॉपर रिटेस्ट. रिटेलर लोक सेल साइड, आपण बाय साइड, मार्केटमध्ये टचून रॅली आलेली आहे. ओके, एवढा किरकोळ कॉन्सेप्ट होता. बरं आपण मी ट्रेड कुठे घेतला, दुसरा ट्रेड झोपीत का असं ना पण घेतला. डाऊ जोन्स दाखवतो, हे बघा. हा एवढं मोठं वडलंय बरं का, पण एवढं मोठं काय पकडलं नाही. आता उगा मला सवय नाही त्या युट्यूबर लोकांवर म्हणे. काय आपण बुक केलं इथंच. ओके, स्टॉप लॉस होता आपला ह्या वीकला, ग्रीनच्या वीकला स्टॉप लॉस होता इथं. बघा काय झालं हो, बघा एकदम किरकोळ. तुम्ही जी तिकडं नासदाकला लावत बसलो होता प्रायझॅक्शन, ती प्रायझॅक्शन इथं लावायला पाहिजे होती. हे बघा पहिला ट्रेड इथं सेलला. ओके, त्याच्यानंतर हे लोवर लोचं फॉर्मेशन व्हायला लागलं मार्केटमध्ये. काय झालं मार्केटमध्ये, रिटेलर लोक सेलला, मार्केट आपला. कॉन्सेप्ट आपला सिंपल आहे, एकदम सिंपल. इथं एंट्री घेतली, इथं बुक केलं, लॉट हाणला होता 1.7चा, असं मला वाटलं होतं, पण लॉट लागला 1चा अवघा, प्रॉफिट अवघा $33 झाला. नाहीतर कालचा सगळाच्या सगळा लॉस इथं रिकवर झाला असता, पण झाला नाही, काय सुद्धा हरकत नाही. 1 मिनिटात दाखवू का तुम्हाला, 1 मिनिटात दाखवतो. मी सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही स्टडी करता मार्केटचा. तुम्हाला काय वाटतंय की रोज लाईव्ह मार्केट आलं की त्याला फक्त आपण स्टडी करू आणि प्रॉफिट करू, असं नसतं भावानं. बॅक टेस्ट करून मार्केट पाठवून जातं. इथं बघा गेलं गप साईडला मार्केट, एक कॅन्डल सुद्धा खाली गेली ना याच्या, इथंच एंट्री घेता 1 मिनिटानुसार माणूस. काही गरज नाही एवढा ऍडव्हान्सपणा करण्याची. त्यापेक्षा आपलं ग्रीन कॅन्डल बघायची आणि एंट्री मारायची. आणि घाबरू नका लॉस. तुम्ही माझ्या लॉसला का घाबरताय, माझ्या केशात जाणार आहे लॉस. लॉस माझ्या केशात जाणार आहे, तुमचं काय भ्यायचं काय काम आहे. स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितलं नाही मी, 100% वर्किंगची स्ट्रॅटेजी आहे, पण तुम्हाला घासावं लागेल. तुम्हाला बघा काय झालेलं आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. इथं बघा कुठे गेलो नासदाक, हा आता हे आपलं US100चा चार्ट. तुम्ही ह्याचा अभ्यास करा ना मागं. तुम्हाला मी अशा 500 सिच्युएशन दाखवतो इथं. मी कसं ओळखलं सांगा बरं ही सिच्युएशन की आता मार्केट अपसाईड जाणार आहे. माझा लॉस झाला मान्य होतं मला, मग मी काय इथं पण सेल करू शकत होतो, इथं सेल करू शकतो. एक सुद्धा सेल घेतला नाही याच्यात, एक सुद्धा सेल घेतलेला नाही याच्यात कुठं. मला कसं कळलं, मी बघितलेलं ना. हे बघायचं लेफ्ट साईडला बघायचं, त्याच्या लगेच ओळखू येतं मार्केट. एकच रेड, एकच रेड, एकच रेड, एक रेड लागली, लक्षात ठेवायचं. हे आज गेम आहे मार्केटचा. 1 रेड 3-4 ग्रीन, 1 रेड 3-4 ग्रीन असं येतो मार्केट अपसाईड जाताना. त्यासाठी तुम्हाला बघा बघा इथं पण दाखवतो. आता नुसतं बघा तुम्ही, दिसतंय का काय येतंय बघा. 1 रेड 3-4 ग्रीन, 2 रेड 3-4 ग्रीन, 1 रेड बघा इथं रेड ग्रीन रेड ग्रीन रेड ग्रीन, परत ग्रीन 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 ग्रीन, 2 रेड, 1 रेड 2 ग्रीन. हे बघा, अरे कॉल करताय मान्य बाबानो. आता एखाद्या वेळेस पिकअप केला नाही कॉल की थोडंसं धीर धरायला पाहिजे माणसाला, असं माझं म्हणणं आहे बाबा पर्सनली, की तुम्ही धीर धरायला पाहिजे. माणूस आपल्याला कॉल बॅक करा, मी कॉल बॅक करतोही बरं का. असं कोण तुम्हाला व्यक्ती आतापर्यंत सापडला नसेल की कॉल आल्यानंतर तुम्हाला कॉल बॅक केला जातो. ओके ठीक आहे. तर लिंक वगैरे दिले आहेत फ्री आपल्या लर्निंग ग्रुपला, सगळेजण जॉईन होऊन घ्या. ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी. भरपूर सारा शिकण्याचा लर्निंग कॉन्सेप्ट येतोय. लाईव्ह बॅचला ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी जॉईन होऊन घ्या. बॅच स्टार्ट होणार आहे, अर्धी बॅच ऑलरेडी फुल झालेली आहे. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.